आणि वैयक्तिक असं पहिलं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केले समीर पाटकर यांनी देखील अनिल बनसोडे यांना आणि सामनासाठी ऋषिकेश गावडे. पहिला चेंडू मारला आणि त्याने संकेत आपल्याच्या हातामध्ये आणि चांगली अशी फिल्डिंग केली आणि एक बॅट्समन नेम ऋषी आणि नॉन स्ट्रायकर्स नेम आता बॅट्समन आल्याचं नाव काय सूरज सुयश शर्मा. बिट्टू त्या ठिकाणी येतोय. नो बॉल आहे, नो बॉल आता, नो बॉल आहे. 1 मिनिट थांबा. नो बॉल आहे. दुसरा चेंडू सामना करते सुयश. ओम त्या ठिकाणी होता आणि बनसोडे त्या ठिकाणी स्ट्रेच केला होता परंतु हातात गवसला नाही हा चेंडू आणि रजत त्या ठिकाणी बॅकअप होता म्हणून हा चौकार वाचलाय. चांगला मारलाय. ओमकार त्या ठिकाणी होते आणि हातात बसत नाहीये चेंडू आणि बॅकअप म्हणून आलाय तो हर्ष भोसले. फुलटा घेतला चेंडू आणि त्या ठिकाणी होता तो वैभव भिल्लारे. 4 चेंडू आणि 4 धावा. चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पहिल्याच षटकामध्ये. शेवटचा चेंडू सामना करतील ऋषी आणि रजत त्या ठिकाणी होता आणि आज चौकार. रजत धुमाळ दुसरा षटक. एक षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 9 रन आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक समीर पाटकर आणि फ्लाइट डिलिव्हरी होता अक्षय नावरकर यांचा डॉट. अनिल बनसोडे यांनी चांगला कॅच केलाय आणि हा दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली होती समीर पाटकर यांना. बॅट्समन्स नेम मामा. एक मिनिट. बॅट्समन्स नेम अमित मामा. तिसरा चेंडू चांगला लेग कट केला होता आणि हा पंचांचा निर्णय असणारे वाईट डिलिव्हरी. अनिल बनसोडे यांनी चांगली कलेक्ट केला होता परंतु हातातून निसटला परंतु कोणती चोरटी धाव. पुन्हा एकदा लेग कटर आणि हा गॅप मध्ये गेला हा चौकार. पुढील षटक तिसरं षटक सुशांत मांढरे यांचं असणार आहे. पुन्हा एकदा वाईड बॉल. पळाली असती तर धाव मिळाली असती. लक्ष द्यायचं होतं. पुन्हा एकदा वाईड बॉल. समीर पाटकर यांना काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. लेग कटर जास्तच बाहेर जातो जरा. आता ऑफ कटर केला होता परंतु पायातून ऑफ कटर करण्याचा प्रयत्न होता आणि हा पुन्हा एकदा वाईड बॉल. चांगला मारला होता परंतु स्ट्रेट मारला बॉलर. चांगला कलेक्ट केला होता आणि हा डॉट बॉल. शेवटचं बॉल. त्याच्यानंतर सर्वांना आतुरता होती सुशांत मांढरे यांच्या ओव्हरची आणि ती आलेली आहे सुशांत मांढरे यांची
सुशांत मांढरे मोठं षटक टाकणार, तिसरं षटक, निर्णायक षटक. हा तिथेच बघ. साई गावडे. सुशांत टाकणार, सुशांतच आहे, होऊन आणि सोल. आणि सर्वांनी लक्ष द्यायचं थोडं, कारण की सुशांत मांढरे यांची ओव्हर आहे, ओव्हर झालेली आहे. हे थांब थांब थांब, ओव्हर झालेली आहे. सतरा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 17. पुढील षटक, पहिला सामना, सॉरी पहिला चेंडू सामना करतील ते ऋषी. चांगला असा कलेक्ट केला होता भिलारे यांनी, चांगला मारला होता फटकार. निखिल लक्ष द्यायचंय थोडं. सुशांत मांढरे यांची ओव्हर आहे, तिसरं षटक निर्णायक आहे. फुल टॉस मारला होता, परंतु मी गतिशील टाकणार, तुम्ही कितीही करा. आणि माझा बॉल नेमका यॉर्करच पडतो. वारंवार कानमंत्र असतो सुशांत मांढरे. 3 बोटातून चेंडू चांगला, आणि हा बोल. निर्णायक षटक टाकतात सुशांत मांढरे. गेल्या वर्षीच्या नंतर त्यांनी फारसा बदल केला त्यांच्या बॉलिंग ऍक्शन मध्ये, आणि बोनस वर टाकतात सुशांत मांढरे. 19 धावा झाल्यात. बॅट्समन्स नेम लवी अण्णा 19, लवी अण्णा नटगिरी. 19 धावावरती थेट रवी अण्णा आलेत. अरे हो धोक्याने मारला असता हा बॉल. 4 वेळा स्लिप झाले एकाच बॉलवरती. परत एकदा फुल टॉस. अरे याच्यात काय होतंय, बॉलला चावला काय? बॉलला चावायचं नाही आपण. अण्णाचे मगाशी मुका घेतला होता रजत त्यांनी, आणि ती लापशी फार. रजत यांनी बॉल सापड देण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल. मावशी त्या ठिकाणी प्रॅक्टिस करते. 31 धावा, 31. बॉलर्स महेश शिंदे, संकेत भापकर. लॉकॉनच्या दिशेने आपल्याला संकेत भापकर त्यांचा झोन असतो, तो संकेत भापकर झोन. आणि हर्ष भोसले देखील त्या खाव कॉर्नरच्या दिशेने फारसे फाईन राहिलेत. ओम आणि चापट मारली होती सुशांत ठिकाणी, काय घालवलं. आणि एक धाव. गडबड करू नका, गोंधळ करू नका. विकेट पडली. लवी अण्णा परत एकदा पाय स्लिप झाला. एकतीस धावा झालेत. हा तरी पण 31च आहे. बिन बाद जैसे थे 31. सुशांतने 7 रनांची ओव्हर टाकली होती. 14 धावा तब्बल टोटल. चांगली खेळते टीम. सुशांत दरवेळेला बोलतो माझी टीम करते, परंतु चांगले. समीर पिंपळे आणि स्वतःहूनच आउट दिलाय. एज लागली होती. स्वतःहून आत्महत्या केली आहे त्यांनी. महाराज पुढील चेंडू लेग कडनं टाकला होता. ओम त्या ठिकाणी चांगला थ्रो आणि चांगला कलेक्ट केला होता, आणि हा धावचीत झालेला आहे. भूषण
ठिकाणी आणि 3 धावा रोखल्या त्या संघासाठी आणि प्रथमेश किरवे त्या ठिकाणी येतात फलंदाजीसाठी 32 धावा झाल्यात. रनआउट घे सुशांत. चांगली गोलंदाजी केली सुशांत मांढरे यांनी. 4 विकेट आणि 1च धाव. तीन रनआउट होते. नंतरचा टॉस सोडून घ्यायचा आहे. हा चेंडू दुसरा नो. 33 धावांचं लक्ष आहे, मोठं लक्ष नाहीये आणि 2 नो बॉल. ऑफच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू आणि उत्तम असा हा चौकार. मिसटाइम झालेला आहे हा बॉल, कनेक्ट झाला नाही बॅटवरती तितकासा, परंतु 1 धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड होते. दुसरा चेंडू षटकाचा घेऊन येत आहेत तो. उत्तम असा हा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने टोलवलेला, परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागेल किंग्स ऑफ सह्याद्री या संघाला. लक्ष तितकेसे मोठे नाहीये, 24 बॉलमध्ये 33 धावांचं लक्ष आहे आणि 1 धाव या चेंडूवरती देखील. आणि आपण म्हणू शकतो एक स्टेडी अशी सुरुवात सहकार सुपरस्टार या संघाची. रनांचं तितकंसं प्रेशर नाहीये. पुढचा चेंडू घेऊन येत आहे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये.
कोणती धाव या चेंडूवरती नाहीये. बघूया राजगड कमबॅक करते का या सामन्यामध्ये. पुढचा असा हा चेंडू आणि एक बॉल बाकी आहे, 10 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत षटकाचा राजगड. तुमचा हा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलेला आहे. कोणती रन या चेंडूवरती आलेली नाहीये. आणि पहिल्या षटकाचे समाप्तीनंतर सहकार सुपरस्टार या संघाची धावसंख्या, किंग्स ऑफ सह्याद्री या संघाची धावसंख्या होती ती 10. 33 धावांचं लक्ष्य आहे. अजून 13 धावा 3 ओव्हर्समध्ये त्यांना करायच्या आहे. हा चेंडू तितकासा टाइम झाला नाहीये बॅटवरती, मिसटाईम, परंतु एक धाव या चेंडूवरती येते. 2 बॉल 22 धावा, 16 बॉल 11 धावांची आवश्यकता सहकार सुपरस्टार या संघाला. किंग्स ऑफ सह्याद्री या संघाला पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने ढकललेला आहे आणि एक धाव येते या चेंडूवरती. किंग्स ऑफ सह्याद्री विजयाच्या दिशेने कूच करतोय. जर विकेट्स नाही गेल्या तर राजगड हा संघ सध्या तरी संकटात दिसतोय. पुढचा चेंडू आणखी एक अवांतर धाव वाईटच्या रूपाने गती देण्याचा प्रयत्न केला होता बॉलरने या चेंडू मागे, परंतु दिशा त्यांची चुकली त्या प्रयत्नामध्ये आणि एक वाईटच्या रूपाने एक अवांतर धाव येते. हा चेंडू समीर खेळतोय आणि सरळ मारलेला आहे चेंडू उत्तम क्षेत्ररक्षण गोलंदाजाद्वारे आणि चांगलं असं हे क्षेत्ररक्षण आपण म्हणू शकतो. रजत घेतील पुढचा चेंडू, बघूया ते काय करतायत. धावांचं लक्ष तेवढंसं मोठंसं नाही आणि हा बोल